शिपाई लेखी परीक्षेसाठी आपण महासंग्राम सिरीज सुरू केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानावर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. तर या ठिकाणी पाहूया मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे? पाण्यात राहणाऱ्या वनस्पतींच्या पानावर कोणता थर असतो? म्हणजे जे वनस्पती पाण्यामध्ये राहतात त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा थर असतो ते आपल्याला पाहायचं. तर या ठिकाणी या प्रश्नाचं पहिला उत्तर आहे मेणाचा त्या ठिकाणी थर असतो. दुसरा प्रश्न, अमरवेल या वनस्पतीत अन्न मिळवण्यासाठी कोणती मुळे असतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे चूषक मुळे. त्यानंतर पुढील प्रश्न, वाळवंटी प्रदेशात उंटाच्या पायाच्या तळव्याला काय असते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे गादी असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, सक्षम तोच टिकेल हा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं योग्य आन्सर आहे डार्विन यांनी मांडला. वैज्ञानिक नावातील दुसरी संज्ञा कोणती? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे जाती. त्यानंतर पुढचा प्रश्न, मक्याची मुळे कोणत्या प्रकारची असतात? तर मित्रांनो, मक्याची मुळे ही तंतुमय मूळ असते. पानावरील शिरांची जाळीदार मांडणी कोणत्या पानात असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पिंपळ. त्यानंतर पुढचा प्रश्न, फुलाचा पुल्लिंगी भाग म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे उमंग. त्यानंतर पुढचा प्रश्न, परागीभवनानंतर अंडाशयाचे काय होते? तर याचं योग्य आन्सर सांगता येईल, त्याचे फळ तयार होते. हवेचा वेग वाढला की दाब कमी होतो, हे तत्व कुणाचे आहे? तर याचं योग्य आन्सर आहे बर्नौली. समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब साधारणपणे किती असतो? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच ब. पाण्याची सर्वाधिक घनता कोणत्या तापमानाला असते? तर याचं योग्य आन्सर आहे 4°C. ही मृदा कोणत्या रंगाची असते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे पांढऱ्या रंगाची. पुढचा प्रश्न, मृदेचा पीएच 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती मृदा कोणत्या प्रकारची असते? तर या प्रश्नाचं आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल अमलारी धर्मी या प्रकारची. प्रकाश संश्लेषणासाठी पानामधील कोणते अंगक आवश्यक आहे? तर याचं योग्य आन्सर आहे हरित लवक. त्यानंतर पुढील प्रश्न, वनस्पतीमध्ये अन्न वाहून नेणाऱ्या वाहिन्या कोणत्या असतात? तर याचं योग्य उत्तर आहे रस वाहिन्या असतात. पुढील प्रश्न, शिंबा वर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये कोणता सूक्ष्मजीव असतो? तर याचं योग्य आन्सर आहे रायझोबियम. दगडफूल हे कोणत्या दोन सजीवांचे सहजीवन आहे? तर याचं योग्य आन्सर आहे बुरशी आणि शैवाल. पाने नसलेली पिवळ्या रंगाची परजीवी वेल कोणती? तर याचं योग्य आन्सर आहे अमर वेल. मृत अवशेषावर जगणाऱ्या वनस्पतींना काय म्हटले जाते? तर मृतोपजीवी असं म्हटलं जातं. बाह्य परजीवी प्राण्याचे उदाहरण खालीलपैकी कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे गोचिड. पुढील प्रश्न, पूर आल्यावर पाण्यात उतरू नये ही सूचना कोणत्या आपत्तीशी संबंधित आहे? तर ही आहे महापुराशी संबंधित. सुनामी ही कोणत्या आपत्तीमुळे निर्माण होते? तर मित्रांनो, सुनामी ही समुद्रतळीय भूकंप यामुळे निर्माण होते. जपानी भाषेत सुनामीचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी किनाऱ्यावरील मोठी लाट असा त्याचा अर्थ होतो. राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर ह्याची स्थापना 1976 साली झाली. पेशी या शब्दाचा शोध कोणी लावला? तर याचं योग्य आन्सर आहे रॉबर्ट हुक यांनी लावला. पेशी सिद्धांत कोणी मांडला? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. वनस्पती पेशीत कोणते अंगक फक्त वनस्पतीमध्येच आढळते? तर याचं योग्य आन्सर आहे पेशी भित्तिका. प्रतिजैविक पेनिसिलिन कोणत्या सूक्ष्मजीवापासून मिळते? तर याचं योग्य आन्सर आहे आपल्याला जे सांगता येईल ते आहे बुरशी. स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश आहे परिसर स्वच्छता ठेवणे. हृदयाचे स्नायू कोणत्या प्रकारचे असतात? तर हृदयाचे स्नायू हे अनैच्छिक स्वरूपाचे असतात. मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी ही मित्रांनो यकृत आहे. असेच अत्यंत आयएमपी प्रश्न आपण आपल्या टेस्ट सिरीज जी महासंग्राम सिरीज सुरू केलेली आहे चॅनल्सवर, त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओचा समावेश आहे, त्या ठिकाणी सर्व व्हिडिओ पाहून घ्या. आणि मित्रांनो, यावर्षी म्हणजे 2026ला खरोखरच तुम्हाला गुलाल उधळायचं असेल तर यावेळेस तुम्हाला त्याच पद्धतीची ऑथेंटिक मेहनत तुम्हाला करावी लागेल. खोटी मेहनत करून चालणार नाही. खोटी मेहनत म्हणजे काय असते? रात्रंदिवस तुम्ही स्टडी करता, परंतु योग्य कंटेंट्स आणि योग्य स्टेप्सचा वापर न करता तुम्ही स्टडी करता रॅन्डमली, त्याच्यामुळं मार्क्स कमी येतात आणि अदर कॅन्डिडेट्सला जास्त येतात. तर यावेळेस स्पर्धा ही अतिशय जास्त असल्यामुळे तुमचा लेखी परीक्षेचा स्कोर ही तुम्हाला काय करावं लागेल? जास्त ठेवावं लागेल. तर त्याच्यासाठी खास मित्रांनो प्रीमियम
शिपाई आणि लिपिक, स्टाफ, कार ड्रायव्हर या पदासाठी प्रीमियम क्वेश्चन सेट आपण तयार केलेले आहेत. तसेच शिपाई या पदासाठी आपण नोट्स देखील तयार केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीनं त्याचे कंबो पॅक देखील आपण तयार केलेले आहेत. कंबो पॅक देखील तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर अशाच प्रकारचे ऑथेंटिक व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा अजून तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करत चला. पुढचा प्रश्न पहा, पित्तरस कोठे तयार होतो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे यकृतामध्ये हा पित्तरस तयार होतो. लाळेतील कोणत्या विकारामुळे पिष्टाचे रूपांतर शर्करेत होते? तर या प्रश्नाचं आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल टायलिन. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रथिनांचे पचन जठरात कोणत्या विकारामुळे होतो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे पेप्सिन. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता रासायनिक बदल आहे? 4 पैकी एक रासायनिक बदल तुम्हाला क्लिक करायचा आहे. तर याचं योग्य आन्सर आहे लोखंड गंजणे. लोखंडाला गंजण्यापासून वाचवण्यासाठी जस्ताचा लेप देण्याला काय म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे गॅल्व्हनायझेशन. त्यानंतर पुढचा प्रश्न, तांब्यावर हिरवा थर जमणे म्हणजेच काय? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल क्षरण. त्यानंतर पुढील प्रश्न, एका सेकंदामध्ये 20 दोलने करणाऱ्या दोलकांची वारंवारता किती हर्ट्ज असते? तर याचं योग्य आन्सर आहे 20 हर्ट्ज. पुढील प्रश्न, एखाद्या वस्तूचे विस्थापन 100 मीटर पूर्व दिशेत असेल तर ही राशी कोणत्या प्रकारची आहे? तर याचं आपल्याला योग्य आन्सर या ठिकाणी सांगता येईल सदिश. पुढील प्रश्न, 1 किलोग्रॅम वस्तुमानाला 1 मीटर सेकंद त्वरण देणाऱ्या बलाला या ठिकाणी काय म्हटले जाते? तर याचं योग्य आन्सर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल 1 न्यूटन असे म्हटले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न, 10 N बलाने 2 मीटर विस्थापन केल्यास कार्य किती? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल 20. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऋणप्रभारित फुग्याजवळ धनप्रभारित काचकांडे नेल्यास काय होईल? तर याचं योग्य आन्सर आहे आकर्षण होईल. विद्युतदर्शीतील सोन्याची पाने का वापरली जाते? तर याचं योग्य आन्सर आहे हलके आणि सुवाहक. विजेपासून इमारतीचे संरक्षण करणाऱ्या उपकरणाला काय म्हटले जाते? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल तडित रक्षक. त्यानंतर पुढील प्रश्न, उष्णतेचे प्रारण कोणत्या माध्यमातून होते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे माध्यमाशिवाय होते. थर्मास प्लास्टच्या आतील पृष्ठभागास चकचकीत का असतो? म्हणजे त्याचा आतील भाग चकचकीत का असतो? तर त्याचं योग्य आन्सर आहे प्रारण रोखण्यासाठी. खालीलपैकी कोणता पदार्थ उष्णतेचा सुवाहक आहे? तर याचं योग्य आन्सर पाहूया आपण काय आहे, तर तांबे. दुष्काळ टाळण्यासाठी कोणता उपाय योग्य नाही? तर याचं योग्य आन्सर आहे पाण्याचा अति वापर. कार्बन डायऑक्साईड हे कोणत्या प्रकारचे पदार्थ आहे? तर हे जे पदार्थ आहे ते संयुग आहे. हवा ही कोणत्या प्रकारची रचना आहे? तर हवा ही मिश्रण आहे. पितळ हे कोणत्या प्रकारचे पदार्थ आहे? तर पितळ जर आपण पाहिलं तर ते संमिश्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, शाईच्या वेगवेगळ्या रंगछटा करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे रंजक द्रव्य पृथक्करण ही पद्धत वापरली जाते. कठीण पाण्यात साबण वापरल्यास काय होते किंवा काय तयार होते? तर साका तयार होतो. पुढील प्रश्न, साबण निर्मितीमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अमलारी या प्रकारचा पदार्थ आहे. पुढील प्रश्न, ब्लॅक गोल्ड म्हणून कोणत्या इंधनाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे कोळसा याला. एलपीजी मध्ये गळती ओळखण्यासाठी कोणता पदार्थ मिसळतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे इथिल मर्कॅप्टन हा पदार्थ त्या ठिकाणी मिसळला जातो. मलेरियावरील औषध क्विनाईन कोणत्या वनस्पतीपासून मिळते? तर हे जे औषध आहे ते सिंकोना या वनस्पतीपासून मिळत असते. पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाजवळ पृथ्वीच्या चुंबकाचा कोणता ध्रुव असतो? तर याचं योग्य आन्सर आहे दक्षिण ध्रुव. चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदतात का? तर नाही. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी अश्राव्य ध्वनी ऐकू शकतो? तर हत्ती. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर डेसिबल हे आहे. सप्तर्षी तारका समूहाच्या शेपटीचा विस्तार केल्यास कोणता तारा सापडतो? तर ध्रुव तारा सापडतो. एका राशीचे कोनीय माप किती अंश असते? तर याचं योग्य आन्सर आहे 30 अंश. पुढचा, व्याध हा तारा कोणत्या तारका समूहात आहे? तर याचं योग्य आन्सर आहे मृग. त्यानंतर पुढे, ध्रुव तारा कोणत्या दिशेला स्थिर असतो? अत्यंत आयएमपी प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे उत्तर. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे फ्लेमिंग यांनी लावला. एका सेकंदात
100 दालने पूर्ण करणाऱ्या दोलकाची वारंवारता किती असते? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल 100 हर्ट्झ. पुढील प्रश्न, 4° तापमानाच्या पाण्याची घनता 1 ग्रॅम किंवा सेंटीमीटर असते. 2° वर घनता कशी असेल? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल ऑप्शन नंबर 1. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य अधातू आहे? तर याचं योग्य आन्सर आहे सल्फर. समुद्रातील पाण्यापासून मीठ मिळवण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा वापर केला जातो? तर ही आहे बाष्पीभवन प्रक्रिया. ONGCची स्थापना केव्हा झाली? तर ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 1956 साली झाली. पुढील प्रश्न, मुंबई हाय येथे कोणत्या संपत्तीचे उत्खनन केले जाते? तर या ठिकाणी खनिज तेलाचे उत्खनन केले जाते. सूर्यग्रहण केव्हा लागतो? तर सूर्यग्रहण अमावस्येला लागतो. चंद्रग्रहण केव्हा लागतो? तर चंद्रग्रहण हा पौर्णिमेला लागतो. प्रछाया म्हणजेच काय आहे? तर या ठिकाणी याचं योग्य आन्सर आहे गडद छाया. सूर्यास्ताला सूर्य तांबडा दिसण्याचे नेमके कारण तरी काय? तर याचं योग्य आन्सर आहे प्रकाशाचे विकिरण. विलगीकारी नरसाळ्याचा उपयोग कोणत्या मिश्रणासाठी होतो? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न, पेशीचे ऊर्जा केंद्र कोणते अंगक आहे? तर याचं योग्य आन्सर आहे तंतुकणिका. पुढील प्रश्न, दगडी कोळशाचा सर्वोच्च प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर याच्यामधला आहे अँथ्रेसाइट हा सर्वोच्च प्रकार आपल्याला सांगता येईल. होकायंत्रमधील सुई म्हणजे काय आहे? तर होकायंत्रामधील सुई म्हणजे चुंबकीय सुई होय. खालीलपैकी कोणता रोग हा जीवाणूमुळे होतो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे क्षय, टीबी. ऊर्ध्वपातन पद्धतीत द्रवाचे वायूत रूपांतर होते आणि नंतर काय होते? तर याचं योग्य आन्सर आहे पुन्हा द्रव होते. सूर्यप्रकाशातील निळा रंग अधिक विखुरतो म्हणून आकाश कोणत्या रंगाचे दिसते? तर आकाश हे निळ्या रंगाचे दिसते. विद्युत चुंबक तयार करण्यासाठी गाभा कोणत्या धातूचा वापरतात? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल लोखंड. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येते हे खरे आहे की खोटे आहे? तर याचं योग्य आन्सर आहे खरे आहे. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता आहे? तर याचं योग्य आन्सर आहे मांडीचा. त्यानंतर पुढील प्रश्न, एका दोलकाचा दोलन काळ 2 सेकंद असेल तर त्याची वारंवारता किती असते? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. CNGचा विस्तार म्हणजे त्याचं फुल फॉर्म या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर फुल फॉर्म काय आहे? कंप्रेस्ड नॅचरल गॅस. खालीलपैकी कोणती वनस्पती कीटकभक्षी आहे? तर याचं योग्य आन्सर आहे घटपर्णी. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची कल्पना कोणी मांडली? तर याचं योग्य आन्सर आहे गिल्बर्ट यांनी मांडली. प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग कशासाठी होतो? तर याचा उपयोग हा पेट्रोलियम पासून विविध इंधने मिळवण्यासाठी होतो. मृदेची सुपीकता टिकवण्यासाठी कोणती पद्धत सर्वात जास्त उपयोगी ठरते? तर पिकांची आलटापालट जर केली तर सुपीकता वाढू शकते. लोह खनिजातील अशुद्धीला काय म्हटले जाते किंवा काय म्हणतात? तर याचं योग्य आन्सर आहे गँग असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा आहे मित्रांनो गुरु ग्रह. त्यानंतर पुढील प्रश्न, पाण्याच्या पृष्ठभागावर तेलाचे थेंब गोलाकार का बनतात? तर याचं योग्य आन्सर आहे पृष्ठ ताणामुळे. लाल मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी आहे हे कशाने ओळखता येईल? तर याचं योग्य आन्सर आहे पाण्यात मिसळले तर तळाशी लाल थर या ठिकाणी तयार झालं त्यामध्ये मिक्स आहे असं आपल्याला समजून येईल. पुढे, बेडूक पाण्यात असताना कोणत्या अवयवाने श्वसन करतो? तर त्वचेने श्वसन करत असतो. पुढचा प्रश्न, तारका समूह सप्तर्षीला इंग्रजीमध्ये काय म्हटले जाते? तर उर्सा मेजर म्हटले जाते. मित्रांनो, आतापर्यंत आपण अत्यंत उपयोगी 100 प्रश्न विज्ञानावर आधारित पाहिलेले आहेत. आता पुढचे 100 प्रश्न आपण कंटिन्यू करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे, हिम प्रदेशातील वनस्पतींचा आकार शंकूसारखा असण्याचे मुख्य कारण काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल बर्फ साचून राहू न देणे हे त्याचे मुख्य कारण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कीटकभक्षी वनस्पती प्रामुख्याने कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे कीटक खात असतात? तर याचं योग्य आन्सर आहे नायट्रोजनच्या कमतरतेमुळे. त्यानंतर पुढील प्रश्न, बेडकाच्या पायाच्या बोटामधील पडद्यांचा उपयोग कशासाठी होतो? तर याचं योग्य आन्सर आहे पोहण्यासाठी होतो. पुढील प्रश्न, मांसाहारी प्राण्यांचे डोळे डोक्याच्या समोरच्या बाजूला असण्याचा फायदा काय आहे? तर याचं योग्य आन्सर आहे दूर अंतरावरील भक्ष्य पाहणे. पुढील प्रश्न, द्विमान पद्धतीतील पहिली संज्ञा कोणती दर्शवते? तर याचं योग्य आन्सर आहे
प्रजाती दर्शवते. वडाच्या झाडावरून जमिनीकडे वाढणाऱ्या मुळांना काय म्हटले जाते? तर याचं योग्य आन्सर आहे पारंब्या असे म्हटले जाते. पर्णधारा म्हणजेच पानाचा कोणता भाग आहे? तर मित्रांनो, पर्णधारा म्हणजेच पानाची कड असे त्या ठिकाणी म्हणता येईल. पानाच्या पर्णपत्राची जाळीदार शिराविन्यास असलेल्या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? तर याचं योग्य आन्सर आहे सोटमूळ या प्रकारचे असते. फुलाच्या कोणत्या भागात परागकण तयार होतात? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल परागकोश यामध्ये. फुलाचे फळात रूपांतर झाल्यानंतर बिजाडांचे काय होते? तर त्याचे बी तयार होते. त्यानंतर पुढील प्रश्न, हवेतील कोणत्या वायूच्या अभावामुळे आपण श्वास घेऊ शकत नाही? तर हवेतील कोणत्या वायूच्या अभावामुळे आपण श्वास घेऊ शकत नाही? तर ऑक्सिजनच्या अभावामुळे श्वास घेता येत नाही. बर्नौलींचे तत्व कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? तर याचं योग्य आन्सर आहे हवेचा दाब आणि वेग. दवबिंदू तयार होण्याचे मुख्य कारण काय? तर मित्रांनो, दवबिंदू तयार होण्याचे मुख्य कारण या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचंय. पुढचा प्रश्न पहा, पाण्याचे असंगत वतन म्हणजेच काय आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. समुद्रात पोहणे सोपे जाते कारण समुद्राच्या पाण्याची घनता ही कशी असते? तर ही घनता ही जास्त असल्यामुळे. पुढचा प्रश्न, पोयटा मुद्रा ला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याला गाळाची मृदा म्हणून ओळखले जाते. मृदेचा रंग प्रामुख्याने कोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर मृदेचा रंग प्रामुख्याने लोह आणि चुना यावर अवलंबून असतो. चिकन मृदेची जलधारण क्षमता कशी असते? तर याची जलधारण क्षमता ही सर्वाधिक असते. पुढील प्रश्न, वनस्पतीमध्ये पानापासून तयार झालेले अन्न मुळापर्यंत कोणत्या वाहिन्यामार्फत पोहोचवले जाते? तर याचं योग्य आन्सर आहे रसवाहिन्यामार्फत. पुढील प्रश्न, अमिबामध्ये अन्नग्रहण कोणत्या पद्धतीने होते? तर अमिबामध्ये अन्नग्रहण हे ऑप्शन नंबर 2 याचं आपल्याला उत्तर सांगता येईल. स्वच्छताकर्मी प्राण्यांचे उदाहरण कोणते आहे? तर याचं योग्य उदाहरण आहे गिधाड. त्यानंतर पुढचा प्रश्न, गोचिड हा प्राणी कोणत्या प्रकारचा परजीवी आहे? तर गोचिड हा प्राणी बाह्य परजीवी आहे. पुढील प्रश्न, ढगफुटीत पावसाचे प्रमाण किती असते? तर मित्रांनो, ढगफुटीमध्ये पावसाचे प्रमाण आपण जर पाहिलं तर 100 मिलीमीटर तास किंवा त्यापेक्षा अधिक असते. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या तप्त द्रव्यरूप पदार्थाला काय म्हणतात? तर याचं योग्य आन्सर आहे लावा किंवा ज्वालारस असे म्हणतात. सुनामी लाटांचा वेग ताशी किती असू शकतो? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल 800 ते 900 किलोमीटर. पेशीच्या कोणत्या अंगकाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हटले जाते? तर याचं योग्य आन्सर आहे तंतुकनिका. खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव आदी केंद्रकी आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल जीवाणू. ब्रेड तयार करण्यासाठी कोणत्या सूक्ष्मजीवाचा वापर होतो? तर याचं योग्य आन्सर आहे ईस्ट या सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. क्षय हा रोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो? तर याचं योग्य आन्सर आहे जीवाणू यामुळे क्षय हा रोग होतो. मानवी शरीरातील सर्वात लहान स्नायू कोठे असतो? तर सर्वात लहान स्नायू हे कानामध्ये असतो. अपेंडिक्स हा भाग कोणत्या इंद्रियाशी जोडलेला असतो? तर हा भाग मोठे आतड्याशी जोडलेला असतो. यकृत कोणता रस तयार करते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल पित्तरस तयार करते. पुढील प्रश्न, स्वादुपिंडातून स्रवणारा रसात कोणते विकर नसते? तर याचं योग्य आन्सर आहे पेप्सिन हे विकर नसते. मानवी शरीरात अन्नाचे जास्तीत जास्त शोषण कोठे होते? तर लहान आतड्यामध्ये होते. लाकूड जाळल्यास राख उरते हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर हा रासायनिक बदल आहे. मेणबत्तीचे मेण वितळणे हा कोणता बदल आहे किंवा सांगता येतो? तर हा बदल आहे भौतिक बदल आहे. तांब्याच्या भांड्याला कलई करणे म्हणजेच काय? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल कथिलाचा लेप. द्रव्य हे सर्वात लहान स्वतंत्र कणाला काय म्हणतात? तर याचं योग्य आन्सर आहे अणु असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य द्रव अवस्थेत आढळते? तर याचं योग्य आन्सर आहे पारा. त्यानंतर पुढचा प्रश्न, संयुगाचे गुणधर्म त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा कसे असतात? तर याचं योग्य आन्सर आहे वेगळे असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, पाण्यात साखर मिसळल्यास कोणते मिश्रण तयार होते? तर पाण्यामध्ये साखर जर मिसळली तर एकजिन्सी मिश्रण तयार होते. अपकेंद्री पद्धतीचा उपयोग कोणत्या मिश्रणासाठी होतो? तर याचा जो उपयोग आहे तो द्रवातील अतिसूक्ष्म स्नायू कण साठी होतो. टूथपेस्टमध्ये दंतक्षय रोखण्यासाठी कोणता घटक वापरलेला असतो? तर याचं योग्य उत्तर आहे फ्लोराईड. साबण हा कोणत्या अम्लाचा क्षार असतो? तर याचं योग्य आन्सर आहे तेल अम्ल याचा क्षार असतो. पृष्ठ सक्रियता या गुणधर्मामुळे साबण काय करू शकतो? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल तेल आणि पाणी एकत्र करू शकतो. खालीलपैकी कोणता
अपमार्जक नैसर्गिक आहे, तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल रिठा. पोर्टलँड सिमेंटमध्ये सर्वाधिक कोणता प्रमाणात घटक असतो, तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल चुना. क्रॉकेट्समध्ये खडी का मिसळतात, तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल मजबूतीसाठी मिसळली जाते. गँग म्हणजे काय, तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल धातुकामधील अशुद्ध माती. खालीलपैकी कोणते खनिज विद्युत रोधक आहे, तर याचं योग्य आन्सर आहे अभ्रक. त्यानंतर पुढील प्रश्न, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसमध्ये प्रामुख्याने कोणते दोन वायू असतात, तर याचं योग्य आन्सर आहे प्रोपेन आणि ब्युटेन. सीएनजीचा वापर कोणत्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो, तर वाहने आणि इंधन यामध्ये मोठ्या प्रमाणात होतो. आता या ठिकाणी पुढचा अत्यंत आयएमपी प्रश्न, ONGC चे मुख्यालय या ठिकाणी कोठे आहे, तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल दिल्ली या ठिकाणी आहे. रबराचा पुरवठा कोणत्या वनस्पतीपासून होतो, तर रबराचा पुरवठा हा रबर या वनस्पतीपासूनच होतो. सिंकोना वनस्पतीपासून कोणते औषध मिळवले जाते किंवा मिळते, तर क्विनाईन हे औषध मिळते. सागर तळातील खनिज तेल काढण्यासाठी भारतातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे, तर बॉम्बे हाय. प्रछाया कोणत्या स्रोतामुळे तयार होते, तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल बिंदू स्रोतामुळे. पुढचा प्रश्न, उपछाया फिकट का दिसते, तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल काही प्रकाश येतो म्हणून. पुढील प्रश्न, सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची छाया कोठे पडते, तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे पृथ्वीवर पडते. चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्या खगोलीय वस्तूची छाया पडते, तर याचं योग्य आन्सर आहे पृथ्वीची. त्यानंतर पुढील प्रश्न, शून्य छाया दिन कोणत्या वर्तुळादरम्यानच्या प्रदेशात अनुभवता येतो, तर याचं योग्य आन्सर आहे कर्क व मकर वृत्त. सप्तर्षी तारकासमूहात किती तेजस्वी तारे दिसतात, तर याचं योग्य आन्सर आहे 7 तारे दिसतात. ध्रुव तारा हा कोणत्या तारकासमूहाचा भाग आहे, तर हा लघु सप्तर्षी तारकासमूहाचा भाग आहे. भारतीय खगोलशास्त्रानुसार एकूण नक्षत्रांची संख्या किती आहे, तर एकूण नक्षत्रांची संख्या ही 27 आहे. पुढील प्रश्न, संक्रमण म्हणजे नेमके काय असते किंवा काय आहे, तर याचं योग्य उत्तर आहे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे याला संक्रमण असे म्हटले जाते. एका दोलकाची लांबी वाढल्यास दोलन काळावर काय परिणाम होतो, तर याचं योग्य आन्सर सांगता येईल दोलन काळ हा वाढला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, श्राव्यातील ध्वनीचा उपयोग खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो, तर याचं योग्य आन्सर आहे सोनार या क्षेत्रामध्ये. वटवाघूळ कोणत्या प्रकारच्या ध्वनीचा वापर करून हवेमध्ये संचार करत असते, तर श्राव्यातील. पुढील प्रश्न, चुंबकाचे उत्तर ध्रुव जमिनीच्या चुंबकीय कोणत्या ध्रुवाकडे आकर्षित होतो, तर याचं योग्य आन्सर आहे दक्षिण ध्रुवाकडे. विद्युत चुंबकाच्या गाभ्यासाठी कोणता धातू सर्वोत्तम असतो, तर याचं योग्य आन्सर आहे मृदू लोखंड. खालीलपैकी कोणती वनस्पती शिंभा वर्गीय आहे, तर याचं योग्य आन्सर आहे मूग. त्यानंतर पुढील प्रश्न, पोटॅशियम परमॅटच्या साहाय्याने पाण्यात उष्णता देताना कोणती प्रक्रिया या ठिकाणी दिसून येते, तर याचं योग्य आन्सर आहे अभिसरण प्रक्रिया. रिकाम्या बाटलीचे तोंड पाण्यात बुडवल्यास बाटलीत पाणी का जात नाही, तर याचं आपल्याला योग्य आन्सर सांगता येईल बाटलीत हवा असते म्हणून. त्यानंतर पुढील प्रश्न, मृदा परीक्षणामध्ये पीएच मूल्य कशासाठी मोजले जाते, तर हे मृदेची आम्लता किंवा अम्लारिता ओळखण्यासाठी. वनस्पतीमध्ये पाणी व खनिजे वाहून येणाऱ्या वाहिन्या कोणत्या आहेत, याचं योग्य आन्सर आहे जलवाहिन्या. पुढील प्रश्न, शाकाहारी प्राण्यांचे डोळे डोक्याच्या बाजूला असण्याचा फायदा काय आहे, तर याचं योग्य आन्सर आहे मोठे परिसर त्या ठिकाणी त्यांना दिसते. पुढचा प्रश्न, सायनोबॅक्टेरिया कोणत्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात, तर याचं योग्य आन्सर आहे नायट्रोजन स्थिरीकरण. प्रथमोपचार मध्ये संपदर्श झाल्या दंशाच्या वरच्या बाजूला का बांधतात, कारण विष रक्तात पसरू नये म्हणून. पुढचा प्रश्न, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते, तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल सिस्मोग्राफ हे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, विद्युतदर्शी मध्ये कोणत्या धातूची पाने वापरतात, तर याचं योग्य आन्सर आहे सोने. विषाणू म्हणजेच व्हायरस या सजीव का मानले जाते, तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे ते केवळ सजीव पेशीतच प्रजनन करतात. त्यानंतर पुढील प्रश्न, लसीकरणाचा उद्देश नेमका काय आहे, तर लसीकरणाचा उद्देश रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करणे हा असतो. एका मिश्रणातून चुंबकाच्या सहाय्याने लोखंडी कण वेगळे करणे ही कोणती प्रकारची प्रक्रिया आहे, तर याला भौतिक
प्रक्रिया असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, अमिबामध्ये उत्सर्जन कोणत्या अंगकाद्वारे होते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अंकुचनशील रिक्तिका. मॅग्नेटाइट हा कोणत्या धातूचे धातुक आहे? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल तांबे. त्यानंतर पुढील प्रश्न, सोन्याचा 22 कॅरेट म्हणजेच काय? तर योग्य आन्सर आहे संमिश्र मिश्र धातू. त्यानंतर आपल्या शरीरातील मृदू स्नायू कोठे आढळतात? तर याचं योग्य आन्सर आहे आतड्यामध्ये. शोषण ही प्रक्रिया वनस्पती शोषण ही प्रक्रिया पचन संस्थेच्या कोणत्या भागामध्ये मुख्यतः होते? तर याचं योग्य आन्सर आहे लहान आतड्यामध्ये. खालीलपैकी कोणता पदार्थ वैश्विक द्रावक म्हणून ओळखला जातो? तर याचं योग्य आन्सर आहे पाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रदूषकांचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणते इंधन पर्यावरण स्नेही आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे कंटिन्यूस पूर्ण सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले सर्व विज्ञानाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत.